आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीत दमानी यांनी दिलेल्या सगळ्या पुराव्यांवर चर्चा होणार आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे। सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडेल। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। अंजली दमानी यांकडून धनंजय मुंडेंसंदर्भात पुरावे अजितदादांकडे सादर करण्यात आले आहेत। या संदर्भात अजित पवार आज फडणवीसांशी चर्चा करतील। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज पुणे दौऱ्यावर आहेत। राज्यातील कापूस सोयाबीन धान खरेदी दरम्यान उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे। आरोपी आणि संशयितांना व्हॉट्सअपद्वारे नोटीस बजावता येणार आहे। सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा या संदर्भातला निर्णय आहे। आता यापुढे व्हॉट्सअपद्वारे नोटीस बजावता येणार नाही। पुण्यात गुलेन बॅरेल सिंड्रोम आजारांच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 111 वर पोहोचली आहे। आरटीई अंतर्गत राज्यातील खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील अर्जांकरता मुदतवाढ आहे। आता पालकांना 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे। पुण्यात पीएमपीएलच्या 2 नव्या ई बस स्थानकांची निर्मिती करण्यात येणार आहे। चरोली आणि हिंजवडीमध्ये नवे प्रस्तावित डेपो असतील। हिंगोलीमध्ये थकीत पगाराच्या मागणीकरता साखर कारखान्यासमोर कर्मचाऱ्यांचं उपोषण आहे। उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। धनंजय देशमुख आता अंतरवली सराटीत उपोषण करणार आहेत। धनंजय देशमुख यांच्यासह मसाजोगमधील ग्रामस्थ रात्री अंतरवली सराटीत पोहोचले आहेत। महाराष्ट्राच्या वित्तीय आरोग्य निर्देशांकात 4थ्या क्रमांकावरून 6व्या क्रमांकावर घसरण झाली आहे। नीती आयोगाच्या आरोग्य निर्देशांक अहवालातून बाब स्पष्ट आहे। राज्यात रेडी रेकनरच्या दरात 1 एप्रिलपासून 10% वाढ होतीये। फ्लॅटसह जमिनीचे भाव सुद्धा वाढणार आहेत। गडचिरोली जिल्हा मलेरियाग्रस्त जिल्ह्यांपैकी एक आहे। गडचिरोलीमधून येत्या 3 वर्षात मलेरिया हद्दपार होणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आज सुनावणी होणार आहे। सुनावणीकडे साऱ्यांच्याच नजरा आहेत। अमरावतीत एका कार्यक्रमात खासदार अनिल बोंडे आणि माजी मंत्री बच्चू कडू तसंच खासदार बळवंत वानखडे एकाच व्यासपीठावर दिसले। या साऱ्यांमध्ये उपरोधिक टोलेबाजी सुद्धा रंगली। अकोल्यामध्ये सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट 10,000 मेट्रिक टन वाढवण्यात आलंय। भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्याला यश आहे। उल्हासनगरमध्ये बांगलादेशींची माहिती देणाऱ्यांना शिवसेनेकडून आता बक्षीस मिळणार आहे। याच अनुषंगानं शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र सिंग भुलर यांनी शहरात बॅनर लावले आहेत। भिवंडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेना पक्षाचे उपनेते रुपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। चंद्रपूरमध्ये नाना नानी पार्कचं पालकमंत्री अशोक उईके यांच्या हस्ते लोकार्पण झालं। पालकमंत्र्यांनी पार्कची पाहणी करत बागेतून फेरफटका मारला। साखर कारखाना बचाव समिती आणि शेतकऱ्यांचा पारनेर पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण आहे। अहिलानगरच्या पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्यांविरोधात आंदोलन आहे। यंदाचा जनस्थान पुरस्कार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर झालाय। जनस्थान हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे 1 वर्षाआड दिला जाणारा मानाचा पुरस्कार मानला जातो। सतीश आळेकर यांची अभिनेते, मराठी नाटककार, नाट्य दिग्दर्शक म्हणून ओळख आहे। कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे। भारत आणि चीनच्या परराष्ट्र सचिवांच्या चर्चेनंतर महत्त्वाचा निर्णय आहे। डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद पाहायला मिळतोय। सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू या कार्यक्रमाला सोसायटीमधील अमराठी माणसानं विरोध केलेला आहे। परभणी तालुक्यातील पारवा शिवारामध्ये 2 जानेवारीला एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाला। पोलिसांकडून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर 8 ते 9 आरोपी अजूनही फरार आहेत। पुण्याच्या कामराजनगरमध्ये कोयताना गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। दहशत माजवण्याच्या हेतूनं तोडफोड केल्याची माहिती आहे। येत्या 5 वर्षात 25,000 नव्या लाल परी बस घेण्याचा प्रस्ताव आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात मान्यता दिलेली आहे। परभणीच्या पाथरी शहरातील बसस्थानक जमीनदोस्त झालेलं आहे। लवकरच नवीन बसस्थानकाचं काम सुरू होणार आहे। भिवंडीतील कामवारी नदीला अतिक्रमण आणि प्रदूषणाचा विळखा बसतोय। याकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळ, स्थानिक महानगरपालिका, जिल्हा प्रशासन यांचं दुर्लक्ष आहे। धुळ्यातील अवधानामधील TCI कंपनी सील झालेली आहे। अनेक महिन्यांपासून कंपनीकडे 3,24,000 रुपये मनपाचा मालमत्ता कर थकबाकी होती। पिसाळलेल्या माकडाचा पर्यटकावर हल्लाय। माकडाच्या चाव्यात पर्यटकाला 15% पडलेले आहेत। महाबळेश्वर इथला हा सगळा प्रकार पाहायला मिळतोय। पूर, भूस्खलन आणि चक्रीवादळ तसंच उष्णतेच्या लाटेचा
जगभराला फटका बसलेला आहे। यामध्ये भारतातील 5,47,00,000 मुलं शालेय शिक्षणापासून वंचित आहेत। राज्यात दुधाचा महापूर, सरकारी अनुदानामुळे समाधानकारक दुधाला दर मिळतोय। आर्थिक वर्ष 23 ते 24 मध्ये राज्यात प्रतिदिन दूध संकलन विक्रमी 1,71,18,000 लिटरवर झालंय। हिंगोली जिल्ह्यामध्ये करडई पिकाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे। शेतकऱ्यांनी यावर्षी करडई पिकाला पसंती दर्शवली आहे। सोयाबीन खरेदीमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे। राज्यातून 7,81,447 टन सोयाबीनची खरेदी झालेली आहे। श्रीनगरमधील काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट आहे। स्थानिकांनी शेकोडीचा आधारही घेतलेला आहे। महाकुंभ मेळ्याकरता भाविकांची गर्दी दिसते। पहाटे त्रिवेणी संगमिता महाआरती झाली आहे। पहाटे भाविकांची मोठ्या प्रमाणावर त्रिवेणी संगमावर हजेरी आहे। अयोध्येमध्ये मौनी अमावस्येनिमित्तानं भाविकांची गर्दी आहे। देश विदेशातून भाविक प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याकरता दाखल झाले। दिल्लीतील बुरारीमध्ये बांधकाम सुरू असलेली 4 मजली इमारत कोसळली। ढिगाराखाली 20 जण अडकल्याची भीती वर्तवली जाते। केरळमधील कन्नूर पोलीस ग्राउंडवर फ्लॉवर फेस्टिवलचा समारोप झालेला आहे। पर्यावरण प्रेमींनी या फेस्टिवलला हजेरी दर्शवली आहे। प्रयागराजमधील कुंभमेळ्यामध्ये बाबा रामदेव दाखल झालेत। बाबा रामदेव यांच्याकडून भाविकांना मोफत योग ध्यान शिबिराचे धडे दिले जात आहेत। कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होतीये। भारत आणि चीनने या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील नायगावमध्ये आता लोकार्पण संपन्न झालेले उपडाकघराचं हे लोकार्पण पार पडलंय। लोकार्पण सोहळ्याला काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आणि भाजपचे अजित गोपछडे हे एकाच मंचावर उपस्थित होते। एसटी दरवाढी विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। आज पुणे कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन झालंय। अमरावतीच्या सोंदरी गावामध्ये विद्युत खांबावर बसून शेतकऱ्यांना केलेलं अनोखं उपोषण अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलंय। अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या पायाला जिम करताना दुखापत झाली आहे। रश्मिकानं नुकतंच इन्स्टावर तिच्या दुखापतीविषयी अपडेट दिलेले आहे। रेमो डिसोझानं महाकुंभ मेळ्याला भेट दिलेली आहे। अंगावर काळी शाल पांघरून गंगा घाटाचा परिसरात फेरफटका मारताना रेमो दिसतोय। अमरनाथमध्ये कर्मचाऱ्यांना गोदामामधून लाखोंचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट चोरलेत। आरोपी कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। अमरनाथमध्ये ड्राय डेच्या दिवशी मद्य विक्री करण्यात आलेली आहे। पोलिसांनी 40,000चा मद्यसाठा जप्त केला आहे। बदलापूरमध्ये फेरीवाल्यांवर नगरपालिकेची धडक आहे। जेसीबीनं अनधिकृत स्टॉलवर जमीनदोस्त हे स्टॉल आता केलेले आहेत। कोल्हापूरच्या टाकेवाडीमध्ये भीषण आग लागली आहे। आनंदी स्वीट अँड नमकीन कारखान्याला आग लागली। आगीचं कारण अस्पष्ट आहे। वाशिमच्या रिसोडच्या जिजाऊ चौकात भीषण आग लागली। आगीत 2 दुकानं जळून खाक झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।